आता पाहूया दिवाळीच्या तयारी संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। दिवाळीनिमित्त दादरच्या फूल मार्केटमध्ये नागरिकांची मोठी गर्दी। दादर मार्केटमध्ये झेंडूच्या फुलाला प्रति किलो 80 ते 120 रुपयांपर्यंत दर। मार्केटमध्ये विविध रंगांच्या फुलांची आवक। पुणे अहिल्यानगर महामार्गावर वाघोली, कोरेगाव, भीमा, शुक्रापूर, रांजणगावमध्ये मोठी वाहतूक कोंडी। दिवाळीच्या तोंडावर नागरिकांची रस्त्यावर गर्दी। वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांची दमछाक। सोन्याचे भाव लाखाच्या वर, तरीही बाजारात उत्साह। लक्ष्मीपूजन आणि दिवाळी पाडव्याला आणखी सोनं खरेदी होण्याची शक्यता। पुण्याच्या शिरूरमधील बाजारपेठा फुलांनी सजल्या। दिवाळी सणानिमित्त फुलांना मोठी मागणी। फूल उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण। अकोल्यात दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिकांची बाजारपेठेत मोठी गर्दी। विविध वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांची लगबग। धाराशिवमध्ये दीपावलीच्या पार्श्वभूमीवर बाजारात नागरिकांची गर्दी। दिवाळीच्या सणासाठी आवश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी लोक बाजारात। अतिवृष्टीचे सावट असले तरी बाजारात मात्र गर्दी। सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिवाळीत नरकासूर बनवण्याचं काम सुरू। ठिकठिकाणी तयार होणारे भव्य नरकासूर स्पर्धा आणि कला प्रदर्शनाचं रूप घेत आहेत। सिंधुदुर्गातील सावंतवाडीसह कुडाळमध्ये सर्वात मोठी नरकासूर स्पर्धा होते आणि सावंतवाडीत बच्चे कंपनी फक्त भव्य नरकासूर नव्हे तर संदेश देणारे, पर्यावरणपूरक आणि कलात्मक पद्धतीने सादर केलेले नरकासूर तयार करतात। रत्नागिरीत गेल्या 25 वर्षापासून हस्तलिखित दिवाळी अंकाची परंपरा कायम। जनसेवा ग्रंथालयाचा हा अनोखा उपक्रम शब्दांकुर नावाने हस्तलिखित दिवाळी अंक वाचकांच्या भेटीला। दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला सजावट। मंदिराला आकर्षक दिव्यांची आरास। सकाळपासून भाविकांची दर्शनासाठी गर्दी।